नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल. स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या फटाफट. जसजशी लोकसभा निवडणूक जवळ येत आहे तसतसे राजकारणात एक नवीन घडामोड बघावयास मिळत आहे. कालपर्यंत लोकसभेच्या रिंगणात नाव नसलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी निवडणूक लढण्याचे संकेत दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 19 फरवरीला नक्षलवाद्यांनी उत्पात करण्याकरिता जंगलात साठवून ठेवलेला स्फोटकाचा साठा गडचिरोली पोलिसांनी हस्तगत करीत नक्षलीचा मोठा डाव उधळून लावला आहे. कुरखेडा अंतर्गत येणाऱ्या कोटगुल पोलीस ठाण्यापासून 500 मीटर अंतरावर मोठ्या प्रमाणात स्फोटके व इतर साहित्य पुरून ठेवले होते. धरणगाव तालुक्यातील मुसळी फाट्याजवळ तोंडाला मास्क बांधून आलेल्या तिघे दरोडेखोरांनी वाहनाच्या काचा फोडून व तिघांच्या डोळ्यात मिरची पूड फेकून तब्बल 1,60,00,000 रुपयांची रोकड लंपास केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात दरोडेखोरांनी नियमित पाळत ठेवून योजनाबद्ध पद्धतीने हा दरोडा घातला. महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुलीचे एका युवकासोबत प्रेम संबंध जोडले. तिने याबाबत आई वडिलांना कल्पना दिली, परंतु त्यांनी विरोध दर्शविला. अखेर ती मुलगी त्या युवकासोबत पळून गेली. हा धक्का आई वडिलांना सहन झाला नाही आणि नैराश्याच्या गर्तेतच त्यांनी आपले जीवन संपविले. सोमवारी आम आदमी पार्टीचे पदाधिकारी आणि पोलीस प्रशासन, PWD प्रशासन आणि टोल कंपनीच्या पदाधिकाऱ्यांसोबत पोलीस स्टेशन रामनगर येथे एक बैठक झाली. पण ही बैठक निष्फळ ठरल्याने 20 फेब्रुवारीला रेल्वे ओव्हरब्रिज अष्टभुजा येथे आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यात पुन्हा आजपासून हवामान बदलाचे संकेत हवामान खात्याने दिले असून राज्यात पावसाचा अंदाज वर्तविला गेला आहे. काही भागात गारपिटीची शक्यताही हवामान खात्याने वर्तविली आहे. गडचांदूर पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस खात्याच्या नाकावर टिचून एका धाब्यावर जुगार खेळला जात असल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे या धाब्यावर जुगार खेळण्याकरिता आधी मोबाईलवर नंबर लावावा लागतो. जुगार खेळणाऱ्यांमध्ये शिक्षकांचाही समावेश असल्याची माहिती आहे. 11,000च्या चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना राजुरा पोलिसांच्या हाती मोठे गबाळ लागले आहे. या प्रकरणात चोरी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांची विचारपूस करण्यात आली असता त्यांनी 10 घरफोडी केल्याचे सांगितले. त्यांच्याकडून 6,03,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून तब्बल 48 वर्षांनंतर चंद्रपूर शहरात राज्यस्तरीय महिला व पुरुषांची कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा समारोप झाला असून आमदार चषकाचा मानकरी कोल्हापूरचा विक्रम गायकवाड ठरला आहे, तर महिला गटात हा मान अहमदनगरच्या भाग्यश्री फंड हिने मिळवला. तर या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.